अवतार घेतला. त्यांना मोहिनी अवतार असा जो मोहित करायचा. कुणालाही ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे त्या काम असणाऱ्या पुरुषाला तो मोहिनी अवतार आकर्षित करून घेणारा होता. मोहिनी अवतार घेतला देवाने. त्या दैत्यांपाशी गेले. मोहिनीला बघून दैत्य विसरून गेले हे अमृत प्यायचे म्हणून. मोहिनीच्या हातात दिलं. म्हणले तुम्ही वाटा. काय म्हणले? तुम्ही वाटा म्हणले. मोहिनी आल्या देवापाशी आणि थांबा म्हणले. इकून दैत्याची लाईन, इकून देवाची लाईन. आणि बघा देव चतुरा तो शिरोमणी काय म्हणतात भगवंत मोहिनी अवतारात. मोहिनी म्हणते बघा दैत्यांनो, हे अमृत आहे का? हे वरी वरी पातळ आहे म्हणल्या आणि खालून खालून घट आहे. मी पातळ पातळ देवाला पाचते मग तुम्हाला घटघट देते. दैत्य म्हणले ठीक आहे, किती चिंता आहे आमची. हा असं म्हणले. मग त्याच्यात काय घटन पातळ, पण ह्यांना येड बनवायचे ना देवाला, उल्लू बनवायचे म्हणून त्याच्यात घटन पातळ काय नाही. अमृत देवाला पाजू लागलेले आहेत. पण दोन त्या दैत्यांना वाटलं का कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे असं वाटलं त्या दैत्यांना. त्या मग ते दोन दैत्य आले आणि चंद्राच्या सूर्याच्या मध्ये येऊन उभा राहिलेले. जेव्हा चंद्राच्या सूर्याच्या मध्ये येऊन उभा राहिले ना तेव्हा सोर भानू नाव होतं त्यांचं, त्या दोघांचं, सोर आणि भानू. ते उभा राहिले आणि त्यांनी मोहिनी पासून ते अमृत घेतलं, पिलं, पोटात गेलं. सूर्य चंद्राने सांगितले हे दैत्य भगवंताने मोहिनी अवतारामध्ये हे घेतलं. मला त्रिशूलच आठवायले बाबा. इकडे त्रिशूलाचा काय संबंध आहे? इकडे सुदर्शन आहे ना. हा हे भगवंताने सुदर्शन सोडलेले आणि सुदर्शन सोडून त्या दैत्याचा नाश केला. दैत्य पण नाश झाला नाही, त्याचं शिर तर तुटलं. इकडून सुदर्शन गेलं, इकडून निघलं, मुंडकं वेगळं झालं, पण दोन्ही जिवंत झाले. अमृत पेलते ना, त्या अमृतामुळं दोघही मेले नाही. मग त्यांना काय नावाने ओळखले गेले? ते राहू आणि केतू. राहू केतू झाला ते दैत्य. राहू केतू झाला आणि राहू केतू झाल्याच्या नंतर ते सूर्याला आणि चंद्राला ग्रहण असते, ते राहू केतूच असते. ते बदला घेते सारखं आमचं नाव सांगितल्यामुळं. असं गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग जेव्हा अमृत संपन्न गेलं, देवाचं आणि दैत्याचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये देव विजयी झाले, दैत्य हरले. दैत्य हरल्याच्या नंतर महादेवाने लक्षात आलं भगवंताचा मोहिनी अवतार झालाय. मग मोहिनी अवतार कसा होता हे बघण्यासाठी भोले बाबा आलेले. बाबा म्हणले देवा मी तुमचे पूर्ण अवतार बघितले, पूर्ण अवताराचं दर्शन घेतलंय, मला मोहिनी अवतार बघायचा आहे. देवानी सांगितलं बाबा बाकीचे अवतार बघणं वेगळं होतं, मोहिनी अवतार बघणं वेगळं आहे. हे अवतार बघून कशाला भानगडीत पडता? माता पार्वती हे आलेले होत्या. आणि जेव्हा म्हणले बाबा नाही देवा पडत बघायचंय मला अवतार, तेव्हा मोहिनी अवतार जेव्हा भगवंताने दाखवला, भोले बाबा हे आकर्षित झाले. पार्वती मातेपासून मोहिनी अवताराकडे, त्या मोहिनीकडे गेले आणि जवळ जाऊन जेव्हा स्पर्श केला भुलून गेले बाबा. मोहिनी अवतार साधा नव्हता, भोले बाबाला बोलून टाकणारा होता, म्हणजे साधा नव्हता. मोहिनी अवतार जेव्हा स्पर्श केला तेव्हा स्पर्श केला की भगवंताने स्वतःच्या रूपात आले आणि बाबांना म्हणले बाबा हे होता मोहिनी अवतार. देवाने दर्शन घेतलं मोहिनी अवताराचं भोले बाबाने आणि मग तिथून निघून गेलेले. तर मग सांगितलं काय झालेले. जेव्हा बळी शुक्राचार्यांपाशी गेलेले. बळी हे प्रल्हादाचे नातू आहेत. बली जे आहेत ना हे प्रल्हादाचे नातू आहेत. बली शुक्राचार्यापाशी गेले आणि शुक्राचार्यापाशी जाऊन सांगितलं महाराज गुरुजी आम्हाला त्या देवाने अमृत पेले, आता ते मरणार नाहीत. शुक्राचार्यांनी सांगितलं बली ते मरणार नाहीत पण हरणार आहेत. काय म्हणले? ते मरणार नाहीत पण हरणार आहेत. असं म्हणल्याच्या नंतर माता भोले आपलं काय बाबा गोपाल कृष्ण भगवान की जय. हे फास्ट पडण्यामुळे आज भानगड होती. लय जायचे आपल्याला लांब. आता गडबडीत व्हायला नाव इकडं तिकडं होऊन देत नाही. थांबा
हळूहळू चालल्यावर का नाही याचा जन्म 30 आणि 2-4 दिवसांनी करावं लागेल. आज करायचंच आहे आपल्याला. हे बघा शुक्राचार्यांपाशी जेव्हा बली गेलते तेव्हा बलीला शुक्राचार्यांनी सांगितलं जर देवाला हरवायचं असेल तर गो सेवा आणि गुरु सेवा महत्वाची. गायीची सेवा करावं लागल, गुरुची सेवा करावं लागल. पूर्ण असणाऱ्या अंतकरणाने बलीने गुरुची आणि गायीची सेवा केली. एक दिवस शुक्राचार्य म्हणतात बली जा आणि स्वर्गावर तू आक्रमण कर. जेव्हा गुरु बलवान तो चेला पैलवान. गुरुने सांगितलं जा आणि तू त्या स्वर्गावर आक्रमण कर. बली गेलेला आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही जिंकले. गुरुचा आशीर्वाद. इंद्रादी देव सगळे हरविले. अमरेत मरत नाहीत पण हरविले. गुरुचा आशीर्वाद. आणि हरवल्याच्या नंतर काय झालेले जेव्हा त्या हरले तेव्हा कुणाला चिंता वाटो की नाही वाटो. जेव्हा लेकराला त्रास होतो ना तेव्हा आईला त्रास होतो. आईच्या हृदयाला त्रास होतो. आईला आदितीला देवांची जी आई आहे आदिती त्या आदितीला वाटलं माझ्या लेकरांपाशी काही राहिले नाही. मग आदितीने आपल्या पतीच्या पाया पडल्या, कश्यपजीच्या पाया पडल्या. आणि कश्यपजीच्या पाया पडून आदिती माता काय म्हणतात? आदिती म्हणतात भद्रम द्विजिगवाम ब्रह्मन् धर्मस्याच जनस्यच त्रिवर्गस्य परम क्षेत्रम ग्रहमेना ग्रहामि इमे. आदिती मातेने पाया दर्शन घेतल्याच्या नंतर कश्यप भगवंत म्हणले काय पाहिजे तुम्हाला? चिंतातुर दिसायला. तर आदिती मातेने सांगितलं प्रभू सर्व आहे तुमच्या घरामध्ये, सर्व आहे, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. पण मला असं वाटतंय माझे पुत्र इंद्रादी सर्व देव माझ्या पुत्रांना त्रास आहे. माझ्या पुत्रांचं राज्य असणारं दैत्याने घेतलंय. हे बघा दैत्याचे नाही दानवाचे, देवाचे आणि दैत्याचे वडील एकच आहेत, फक्त आई 2 आहेत. वडील कश्यपजीचे. मग कश्यपजीने सांगितलं काय इच्छा आहे तुमची? तर त्यांनी सांगितलं महाराज दुसरी काही इच्छा नाही माझी. मला असं वाटतंय की असं कुणीतरी जन्माला यावा की त्यांनी दैत्याला न मारता त्यांनाही मारलो नाही. माझी त्यांना मारण्याची इच्छा नाही. दैत्याला न मारता माझ्या इंद्राचं माझ्या लेकरांचं राज्य वापस घेऊन देवा. असं वाटल्याच्या नंतर कश्यपजींनी काय म्हणतात? कश्यपजी को देहो भौतिकोनात्मा कोचात्मा प्रकृते परः कस्य के पतिपुत्राद्या मोह एव हि कारणम. त्यांनी थोडं ज्ञान सांगितलं. ते म्हणले हे पहा हे राज्य हे पुत्र हे सगळं माझं जे वाटतंय हे मोह कारणाने वाटतंय. मोह एव हि कारण. मोहामुळे माझं वाटतंय. पुढे गेले आणि म्हणले देवी तुमचा जो निश्चय आहे तो चांगला आहे, तुमचा जो विचार आहे तो चांगला आहे. तुम्हाला असं वाटत नाही पुढच्याचही हानिहित व्हावा, तेही मारावा, फक्त तुमच्या लेकरांना राज्य प्राप्त व्हावं एवढी इच्छा आहे तुमची. तेव्हा त्यांनी एक व्रत सांगितलं. कश्यपजी आदित्य मातेला व्रत सांगतात. ते म्हणतात फाल्गुने श्यामले पक्षे द्वादशाहं पयोव्रतः अर्चये दरविंदाक्षं भक्त्या परमयान्वितः. काय व्रत सांगितलं? ते म्हणतात फाल्गुन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये 12 दिवस दूध पिऊन राहावं लागल आणि भगवंताची भक्ती करावं लागल, विष्णू भगवंताची पूजा करावं लागल, सुंदर अशा प्रकारचा तो व्रत करावा लागल, मग तुम्हाला भगवंत प्राप्त होतील. तो जेव्हा व्रत आदिती मातेने केला तेव्हा भगवंत आले आणि येऊन आदिती मातेला सांगितलं माता मी तुमच्या घरी जन्माला येईल, प्रतीक्षा करा. असं म्हणल्याच्या नंतर इंद्रादी देव भगवंताकडे गेलेले, वैकुंठ लोकाला गेले आणि तिथं जाऊन म्हणले हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. भगवंत आम्ही तुम्हाला शरण आलोत, आम्हाला आमचं जे राज्य गेले ते घेऊन द्या. भगवंताने सांगितलं हे पहा इंद्रदेवांनो, सगळ्या देवांना म्हणले देवांनो आता बलीवर झालेली गुरुची कृपा आणि ज्या बच्चावर गुरुची कृपा आहे त्याला मीही हरवू शकत नाही. भगवंत म्हणले बलीवर गुरुची कृपा झाली शुक्राचार्यांची, मला यावं लागल पण ते त्यांच्याकडून दान घेऊन तुम्हाला द्यावा लागल. देव म्हणले इंद्रादी देव म्हणले देवा कसं बी घ्या ना, आम्हाला द्या, आम्हाला काय करायचे कसं बी घ्या. हे भिका मागे ना तिथं जाऊन देवाला दान मागायला जाऊ म्हणले पण द्या आम्हाला. इंद्रादी देव जे आहेत ना ते देवांचा असणार भक्त कामापुरतं जाते, काही त्रास झाला की देवाकडे जाते,
आणि सगळं असलं की अहंकारात राहते. हे इंद्रादी देव लई चित्रे. पुढे उद्या उद्या कथा येईल आपल्याला इंद्राची, ब्रह्मदेवाची, यांना अहंकार कसा होतो या कथा येतात पुढं. आता गेले देवाला शरण. देव म्हणले येईल मी, येईल असं सांगितल्याच्या नंतर श्रवणोदोदश्या मुहूर्ते अभिजिती प्रभू सर्व नक्षत्र ताराध्याश्च कृष्ण जन्म दक्षिणम. ज्यावेळी भगवंताने अवतार घेतलेला आहे ना, त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये श्रवण नक्षत्र होतं, द्वादशी तिथी होती, अभिजित मुहूर्त होतं आणि त्या मुहूर्तावर सर्व नक्षत्र जे आहेत ना, भगवंताचा जन्म मंगलमय आहे असं प्रतीत करून दाखवू लागले होते. सर्व नक्षत्र होते आणि ठीक 12 वाजता भगवंतांनी जन्म घेतलेला आहे. हा भगवंताने वामन अवतार घेतलेला आहे. बोला वामन भगवान की जय. हा कश्यपजीच्या इथं वामन अवतार घेतला आणि वामन अवतार घेतल्याच्या नंतर हे बघा लयच गडबड व्हायली आपल्याला, पण लय लांब जायचं बघा. सारखंच म्हणावं लागेल मला, हे फास्टच घ्यावं लागेल. हा बघा मग त्यांना वामनजींना खूप जणांनी वेगवेगळं एक एक दिलेले. काय दिलं? ब्रह्मचार्य पाहून महर्षींनी त्यांच्या आद्य गुरूंना आनंद झालेला आहे, खूप आनंद झाला. कश्यपाने जात कर्मविधी केलेली भगवंताची. देवगुरु बृहस्पतीने गायत्री मंत्राचा उपदेश केला. जानव घातलेलं आहे. पृथ्वीनी कृष्णजीन दिलंय. खूप वेगवेगळा दंड दिला. कोणी चंद्राने दंड दिला. आदिती माताने लंगोटी घातलेली आहे. सप्त ऋषींनी छत्र दिलं. रुद्राक्षाची माळ दिली. सरस्वती मातेने, अन्नपूर्ण माताने भिक्षा दिलेली आहे. वेगवेगळे असणारे झाल्याच्या नंतर बळी मंडपात आले. पुन्हा बळीच्या मंडपात आले देव लगेच. आता आपण फास्ट जाऊ, आता जावाच लागते. हा आता भगवंत मंडपात आले आणि मंडपात येऊन काय केलेलं आहे? बळीने विचारलं काय पाहिजे देवा, काय पाहिजे? खूप सुंदर आहे तुमचं रूप, तुम्हाला काय पाहिजे? देवाने सांगितलं काय नाही, मला फक्त 3 पाय जागा पाहिजे. 3 पाय जागा? 3 पाय जागेने काय होणार? तुम्ही तर इतकुशे, तुमच्या 3 पाय जागेत काय होणार? वामन भगवंत म्हणते 3च पाय जागा पाहिजे, 3च पाय द्या, बाद झाले तेवढी मला. मग बली म्हणला यदि यद भटो वांशची तत्प्रतिच्छमे तामर्थितम विप्रसुतानुतक्करे काम कांचनम गुणोदधाम मृष्टम तथान्नपेत वा विप्रकन्या. काय पाहिजे म्हणला? काय देऊ अगोदर म्हणू लागला होता ना, काय पाहिजे? विप्रकन्या द्यायची का 1000 गायी द्यायच्या? काय पाहिजे ते सांगा. त्यांनी सांगितलं 3 पाय जागा दे बळी. मग बळीने संकल्प घेतलेला आहे, 3 पाय जागा दिली. आणि जेव्हा 3 पाय जागा दिल्याच्या नंतर तस्मात् त्रीण्यपदा नैव व्रणे तदवदर्शभात एतावदेव शुद्धोहम वित्तम यावत् प्रयोजनम. 3 पाय जागा दिली बळीने जागा दिल्याच्या नंतर भगवंताला ती दिली, पण मुखाने दिली. भगवंत म्हणले संकल्प सोड, अशी घेणार नाही, रजिस्टरी कर, संकल्प सोड. मग असं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे म्हणले, संकल्प सोडतो. शुक्राचार्य आडवे आले, नको देऊ, हे बाळ, हे ब्राह्मण नाही, हे विष्णू आहे, तुझं सगळं घेईन 3 पायात, नको देऊ. शुक्राचार्य आले, पण आले, त्यांचं ऐकलं नाही यांनी. बळी म्हणला देवाला द्यायचंय आणि तुम्ही गुरु कसे आडवायला लागले? तुम्ही आडवे आले, पण आड आला मुनी फोडी येला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. आंधळे झाले शुक्राचार्य. 3 पाय असणारी जागा दिलेली. कुणाला दिली? भगवंताला दिली. आणि जेव्हा बळी शुक्राचार्य म्हणत होते अरे तू खोटं बोल, पण देऊ नको, आड जागा खोटं बोललं तर मान्य, शास्त्रामध्ये आड जागा खोटं बोलू शकतात. स्त्री सप्रभी पिता स्त्रीषु धर्म विवाहेच वृत्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थायाम नानृतम सय्याजुगुप्सितम. पत्नीपशी खोटं बोललं तर चालते म्हणले शास्त्रात, पण सगळं खोटं बोलू नका. जी गोष्ट लोकांना कळून द्यायची नाही ती गोष्ट पत्नीला बी सांगू नका, नाहीतर माता भगिनी म्हणतात तुला म्हणून सांगते साऱ्या गावात जाते ती खबर. त्याच्यामुळं जी लपून ठेवायची ती गोष्ट आईला पत्नीला सांगू
नका ना असं सांगितलं. आठ जागेवर खोटं बोलायचं म्हणजे हसी मजाक मध्ये एखाद्याचं लग्न होत असेल तिथं खोटं बोललं तर पाप नाही. आता तर लग्न व्हायला की कोणतरी आडवच आणायला पण बोललं तरी बी काही पाप लागत नाही म्हणले. आपल्या जीवाचं रक्षण करताना पाप लागत नाही खोटं बोलल्यावर. प्राण रक्षणासाठी गायीसाठी जर कोणी खोटं बोललं तर पाप लागत नाही. असं सांगितलं 8 ठिकाणी. एखादा मरायला असेल त्याचं मरण जर वाचत असेल तर खोटं बोललेलं पाप लागत नाही असं सांगितलं. शुक्राचार्यांनी अडवलं तरीही देऊन टाकलं बळीने राज्य. आणि 3 पाय राज्य दिल्याच्या नंतर हे बघा भगवंताने विराट रूप घेतलेले 3 पायामध्ये पूर्ण 2 पायामध्ये पूर्ण विश्व असणार व्यापून घेतलं. आणि बळीला म्हणले आता 1 पाय कुठे ठेवायचा सांग, 1 पाय कुठे ठेवायचा असं म्हणल्याच्या नंतर बळी म्हणतो यदुत्तम श्लोक भवान ममेरितम वचे वेलिकम सुरवर्य मन्यते क्रोम्रतम तन्न भवेत प्रलंबनम पदम तृतीय कुरु सृष्णिमे निजम. 3रा पाय माझ्या शीशावर ठेवा, डोक्यावर ठेवा, कारण धनापेक्षा धनाचा मालक मोठा असतो. भगवंताने 3रा पाय त्यांच्या डोक्यावर ठेवला. आणि डोक्यावर ठेवल्याच्या नंतर भगवंत त्याला पाताळाला नेऊन घातलं. भगवान तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे बळी. बळी जीव दिला पायातळी. जीव असणारा पायाच्या खाली दिलेला आहे भगवंताच्या. पाताळाला भगवंताने नेऊन घातलं. देव म्हणले बळी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते सांग. असं म्हणल्याच्या नंतर बळी मागतो. बळी म्हणतो देवा मला दुसरं काही नको, फक्त एकच द्या. काय द्या? बळीने मागितलं देवा मी जेव्हा माझ्या घरात जाईल तेव्हा मला तुमचं दर्शन व्हावा, आणि जेव्हा बाहेर येईल तेव्हाही तुमचं दर्शन व्हावा. देव म्हणले सरळ सरळ म्हण ना, चोपदार व्हा. काय म्हणले? सरळ सरळ म्हण ना. घरात जाताना दर्शन व्हा, बाहेर येताना दर्शन व्हा म्हणलं सरळ म्हण ना. ते म्हणला सरळ कसं म्हणायचं काय नाही. मग देवाने सांगितलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना, तर दिलं तुला हे वरदान. नित्यम दृष्टा सीमां तत्र गदा पाणी अवस्थितम मद्दर्शन महालाद ध्वस्त कर्म निबंधन. मी तुझ्या बंधनात राहील. आजपासून गदा पाणी अवस्थितम, हातामध्ये गदा ठेवून तिथं चोपदार बनून आज ही बळीच्या दारामध्ये भगवान चोपदारकी करते. असं वरदान दिलं. मग 24 अवतारातले मुख्य 2 जे अवतार आहेत, 24 अवतारात मुख्य 2 अवतार आहेत. चाहे कृष्ण कहो या राम, राम कृष्ण 2 अवतार मुख्य आहेत भगवंताने घेतलेले. तर त्यामध्ये जो राम अवतार आहे ना, तो राम अवतार, राम आणि कृष्णामध्ये भेद नाही. राम कृष्ण 2 एक है, अंतर नहीं निमेष. इनके नैन गंभीर है, उनके चपल विशेष. दोन्ही एकच आहेत. मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूच जेव्हा आता भगवान पुरुषोत्तम राम प्रभूचा आपल्याला अवतार करायचा आहे, घ्यायचा आहे. हे बघा राम प्रभूची जी मर्यादा आहे, वागायचं जर असेल आपल्याला आचरण करायचं असेल तर राम प्रभू सारखं करा. कारण कन्हैयासारखं आचरण करणं हे माणसासाठी शक्यही नाही. मानवासाठी कन्हैयासारखं आचरण हे शक्यही नाही. आचरण करायचं सांगितलं रामप्रभू सारखं, आणि स्मरण करायचं सांगितलं कन्हैयाला. आचरण करूही शकत नाही माणूस. 7 दिवसाच्या कन्हैयाने पूतना मारली. 6 वर्षाच्या कृष्णाने काय केले? शकटासूर मारलेला आहे. 1 वर्षात तृणव्रत, 5 वर्षात दारू अग्नी पिऊन घेतला, 7 वर्षात गोवर्धन उचलला 21 किलोमीटरचा. असा असणारा भगवंत
कृष्ण कन्हैयाने केलं असं करू शकतो का कोणता माणूस? नाही करू शकत. म्हणून भगवंताकड